नमस्कार, स्वागत आहे तुमचं श्रद्धा चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत अक्षय तृतीया म्हणजे विदर्भामध्ये ज्याला अखजी म्हणून ओळखले जाते, त्याला कैरीच्या आमरसाचा खूप मान आहे। ते कसं बनवायचं तर त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे वाळा, जो अगदी सुगंधित असतो। हे सगळ्यांना माहिती आहे। वाळा याचा उपयोग काय हेही सगळ्यांना माहिती आहे। खास करून उन्हाळ्यामध्ये तर खूप महत्त्व आहे याचं, म्हणजे आपल्या कूलरमध्ये सुद्धा आपण टाकतो किंवा आपण त्याचं छान असं थंडगार पाणी पितो, जे मातीचा आपला माठ असतो त्याच्यामध्ये टाकून। तर जो हा वाळा आहे त्याचा आपल्याला मुळा पाहिजे आहे। तर मी ते पावशीने मुळा चिरून घेतलेले आहे, बारीक चिरून घेतलेले आहे, जेणेकरून आपल्याला वाटण करायला सोपं पडेल। तुम्ही अख्ख्या मुळासुद्धा असं काढू शकता। तर मी असं छान असं याला बारीक चिरून घेत आहे। विदर्भामध्ये जी अक्षय तृतीया साजरी केली जाते त्याला अखजी या नावाने ओळखलं जाते। आणि या अखजीच्या दिवशी हा जो वाळा आहे त्याचं खूप जास्त महत्त्व आहे। म्हणजे जे आमरस करतो किंवा जे कैरीचं पन्हं करतो त्याच्यामध्ये हे टाकावं लागतं। आणि याला मार्केटमध्ये सुद्धा मिळतं, त्याला गहुला कचोला या नावाने ओळखलं जातं। पण आपल्याला हे एक सेपरेट घ्यावं लागतं, कारण याचा सुगंध जो आहे तो कैरीच्या पन्हाला इतका सुंदर येतो ना, म्हणजे इतका सुवासित असतो की घर पूर्ण सुगंधित होऊन जातं। याला गहुला कचोला या नावाने ओळखलं जातं। याच्यामध्ये खास करून काय असतं, कात असतं, फुलखार असतात, दावडा सोप असतो आणि ज्या आपल्या गुलाबाच्या पाकळ्या असतात त्या असतात, कात वगैरे असतं। आता प्रत्येक ठिकाणी करण्याची पद्धत वेगळी आहे। आमच्या विदर्भामध्ये या पद्धतीने केल्या जाते। तर जो आपण वाळा चिरून टाकला आहे त्याच्यामध्ये मी जवळपास 4 ते 5 चमचे तांदूळ टाकलेले आहे। तांदूळ कशासाठी तर थोडा घट्टपणा येण्यासाठी कैरीच्या पन्हाला। सोबतच आपल्याला काही ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता। हे सगळं टाकल्याने काय होईल ना, आपला जो मसाला आपल्याला तयार करायचा आहे कैरीच्या पन्ह्यासाठी तो छान घट्टसर होईल। काही मी वेलची टाकून घेतलेल्या आहेत आणि खोबऱ्याचे तुकडेसुद्धा टाकून घेतलेले आहेत। तुम्ही मनुका वगैरेसुद्धा टाकू शकता। हे छान आपल्याला भिजत घालायचं आहे। तर भिजत किती तास घालायचं आहे, साधारणतः 5 ते 6 तास लागतं त्याला भिजायला, कारण ज्या वाळाच्या मुळा आहेत ना ते भिजायला थोडा वेळ लागतो। तर असं बघू शकता तुम्ही, छान हे असं फुललेलं आहे भिजून। आता याच्यामध्ये 3 ते 4 खायचे पानं म्हणजे विळ्याचे पानं तोडून घेतलेली आहे, याने कलर खूप छान येतो। तर हे सुद्धा आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, तुम्ही पाट्यावर सुद्धा वाटू शकता। आणि छान असं भिजल्यानंतर ना हे खूप छान असं वाटलं जातं, नाहीतर वाटलं जात नाही। त्यामुळे आपल्याला हे भरपूर पाण्यामध्ये छान असं भिजू घालून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान असं फुललेलं आहे, फुगलेले आहेत सगळे जिन्नस। आता हे मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला असं पाण्यामध्ये नाही टाकायचं आहे, कारण याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे असं बरेचसे तुकडे राहिलेले आहेत, त्यामुळे ना आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे। तर मी इथे एक वाटा घेतलेला आहे, वाट्याला छान असं गाळणीने मी हा जो मसाला तयार केलेला आहे तो गाळून घेतलेला आहे। आता ज्यांच्या घरी काही व्यक्ती जे मरण पावलेले असतात, जे पितरं असतात, ते पितरं पुजतात, तर त्याला हे पातळीमध्ये वाळायचं असते। तर याचा खूप जास्त मान आहे। आणि त्या दिवशी करायचं झालं की खूप घाई गडबड असते, कारण की स्वयंपाक खूप जास्त करायचा असतो, खूप बारीक सारीक गोष्टी असतात स्वयंपाकामध्ये। त्यामुळे झटपट होण्यासाठी हे आदल्या दिवशी सगळं रेडी करून ठेवावं लागतं। तर हे तुम्ही बघू शकता, हे बारीक वाटल्या गेलेलं नाही आहे, मी गाळून घेतलेलं आहे। आणि हे जे उरलेलं आहे ते पुन्हा मी छान असं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे। तर बघू शकता हे पुन्हा मी वाटलेलं आहे। आता हा छान आपल्याला घट्टसर असा मसाला तयार झालेला आहे, जो आपल्याला कैरीच्या पन्ह्यामध्ये टाकायचा आहे। तर हा सुद्धा तुम्ही गाळून जे उरलेला जाडसर मसाला आहे, जसं की हा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। जेव्हा कधी तुम्ही कैरीचं पन्हं कराल तेव्हा हे पुन्हा मिक्सरला वाटून घेऊन टाकू शकता। साधारणतः 8-10 दिवस हे राहतं। हा आपल्याला असं छान असा मसाला तयार झालेला आहे। आता आपण काय करून घेऊया, कैऱ्या ज्या आहेत त्या शिजून घेऊया। कुकरला मी शिजून घेतलेल्या आहे कैऱ्या, छान तुम्ही बघू शकता। आता आपल्याला याचा कैरीचा जो गर काढून घ्यायचा आहे। मी साधारणतः 1 ते 1.5 किलो कैऱ्या घेतलेल्या आहे आणि याचा अशा पद्धतीने कुकरमध्येच गर काढून घेतलेला आहे। छान पाणी टाकून सुद्धा 1दा-2दा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे। जर खूप मगजदार कैऱ्या असतील तर 2 किंवा 3 पाण्याने तुम्ही याचा गर काढू शकता। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। त्यासाठी मी इथे कुकरच गरम करून घेतलेला आहे। आता कुकर गरम झाला की त्याच्यामध्ये आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे। भरपूर साजूक तूप घालून घ्या, म्हणजे मी असं काही अंदाजे घातलेलं नाही आहे, मला भरपूर तूप छान आवडतं पन्ह्यामध्ये। तर इथे साधारणतः पळीने मोजायचं झालं तर 4 ते 5 पळी इथे मी साजूक तूप घेऊन घेतलेलं आहे। जिरं टाकायचं आहे, तुपाला छान असं गरम झालं की जिऱ्याची फोडणी द्यायची आणि त्याच्यामध्ये जे आपण कैरीचा गर काढलेला होता
किंवा जे आपलं कैरी शिजवलेल्या होत्या ते आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि जो आता मसाला आपण बारीक केलेला होता, तुम्ही बघू शकता किती छान असा घट्टसर मसाला आहे, तो सगळा आपला गहुला कचुल्याचा मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि छान असा ढवळून घ्यायचा आहे. थोडं त्या गंजाला राहिला असेल मसाला ते सुद्धा आपल्याला वाया न जाता त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. साधं पाणी टाकायचं आहे, गरम पाणी टाकायची गरज नाही आहे. आणि साखर न टाकता याच्यामध्ये आपल्याला जो गूळ आहे तो टाकून घ्यायचा आहे. छान उकळी काढून घ्यायचं आहे, म्हणजे जवळपास 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे छान कलर येईस्तोवर. तुम्ही बघू शकता आपण जो हे खायचे पाणी टाकले होते याच्यामध्ये काठ टाकलं होतं, तर किती सुंदर असा कलर आलेला आहे. हे आता सध्या गरम आहे म्हणून तुम्हाला पातळ वाटत असेल, पण जसं जसं थंड होईल किंवा शिळं होईल ते खूप छान असा घट्टसर होतो आणि खूप छान असं टेस्टी लागतं. तर हे याची उन्हाळ्यामध्ये खाण्याची वेगळीच मजा असते, कारण उष्णता जी आहे आपल्या शरीराची 10 कमी करतं वाळ्यामुळे. आणि अक्षय तृतीयेला हे आमच्याकडे केल्या जातात गोड पापड्या, तर याच्यासोबत हे जे पन्ह आहे ते खाल्ल्या जातं. तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रदेशामध्ये वेगळी पद्धत आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळी पद्धत आहे अक्षय तृतीया सेलिब्रेट करायची. तर आमच्या विदर्भामध्ये अशा पद्धतीने अक्षय तृतीया केल्या जातो. या आमरसासोबत किंवा या कैरीच्या पन्हासोबत असं गोड पापडी आणि रताळीची पोळी वगैरे खाल्ल्या जाते. तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.